मित्रांनो, पाठीमाग बघत आहात तर हे काय आहे? केळीचं बन. पुणे या ठिकाणी माझे मावसभाऊ आहेत का नाही, गजानन नमस्के यांच्या शेतामध्ये हे केळीचं बन आहे. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची केळीची घडे आहेत बघा. वाव, किती केळीची घडे आहेत बघा. हे या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी मी आलेलो आहे. जवळपास 1,500 झाडे आहेत त्यांच्याकडे. आणि त्या 1,500 झाडापैकी जवळपास त्यांनी 400 ते 500 झाडे आतापर्यंत विकलेले आहेत. आणि बाकीचे ही झाडं आहेत नाही या ठिकाणी बघा. वाव, या समोर एक केळीचं झाड दिसत आहे बघा, ते पिकलेलं आहे. वाव 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 वाव, यस, या ठिकाणी केळीचं झाड पूर्णपणे पिकलेलं आढळून आलेलं आहे, म्हणजे चाचले. हे बघा, वा, हे बघा केळीचं झाड हे पूर्णपणे पिकलेलं आहे. वा बघ, इथे एक आहे आणि समोर पण आहे. हे समोर पण आहे, हे पण पिकलेलं, हे पण आहे. हे म्हणजे काही केमिकल टाकून पिकवलेले केळी नाही, तर हे आहे बघा पूर्णपणे लहानपणी अशा स्वरूपाची केळं आम्ही नेहमीच प्रत्येक फळामध्ये जाऊन खायचो. आता कितीतरी वर्षाच्या नंतर या ठिकाणी नॅचरल म्हणजे कोणत्याही प्रकारचं केमिकल न टाकता नैसर्गिकरित्या पिकलेले हे केळी या ठिकाणी मी आता खाणार आहे. बघूयात कशी चव आहे ती त्याची. वाव, या ठिकाणी पुन्हा एक दुसरं बघा, पुन्हा एक दुसरं झाड दिसत आहे. हे झाड 100% कोल्ह्याने तोडले असावं. एरवी 1,500 रुपये 2,000 रुपये असा भाव होता, पण आता सध्या अचानक सगळीकडे अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमध्ये जी झाडे आहेत की नाही पूर्णपणे खाली रोवलेली असल्यामुळं जे याला जेवढा भाव भेटायला पाहिजे होता तेवढा भाव भेटले नाही. जवळपास 500 रुपयामध्ये एक क्विंटल केळी आता व्यापारी या ठिकाणी घेऊन जात आहेत. म्हणजे 500 रुपयामध्ये जवळपास अशी 3 झाडं एखाद्या विकावल्या जातात. म्हणजे बाकीमोल किमतीनं ही केळी त्यांना विकावल्या नाहीत. अशा स्वरूपाचं ठिकाणी फिरत असताना एक दुसऱ्या या ठिकाणी बघा, हे झाड पिकले बघा. हे झाड आता हे पूर्णपणे पाडायला आले. एवढे केळं या ठिकाणी केळी त्या ठिकाणी मी तोडलेले आहेत. यांचा डाग पण 100% माझ्या शर्टला लागलेला असेलच. आणि एकदा जर डाग पडला याचा की तो कसाच निघून नाही, एवढा डाग याचा जहरी असतो.